आता आपण पेरिनेल ॲब्सेसला कशा वेगवेगळ्या प्रकारे आपण ट्रीटमेंट देऊ शकतो, याच्याबद्दल आपण थोडासा विचार करूयात. आता हा पेरिनेल ॲब्सेस झाला कशामुळे? तर एक त्याची क्रिप्टोग्रॅन्ड्युलर त्याची थेअरी अशी म्हणते, की मी जे पॉइंटर दिलाय तुम्हाला, त्या पॉइंटरप्रमाणे या जागेला तिथं छोट्या-छोट्या ओपनिंग्स आहेत. या ग्लँड्सच्या ओपनिंगमधनं घामासारखं तिथनं पाणी येत असतं. आता या ठिकाणी जर पाणी येण्याची ओपनिंग जर बंद झाली किंवा त्याच्या आतमध्ये संडास जाऊन अडकली, तर या ग्लँड्सना स्नायू नाही आहेत, की त्यातली संडासची घाण परत बाहेर फेकली जाईल. मग अशाला होतं काय, की ही ग्लँड बंद होऊन जाते आणि आतमध्ये साठलेली जी घाण आहे, ती तिथं मग पसरत राहते आणि मग त्याचा पू तयार होतो. या ग्लँड्स ज्या आहेत ना, ती मधली जी आडवी लाईन दिसते ना, वर-खाली जाणारी, याला डेंटेट लाईन म्हणतात. त्या लेव्हलवरती या सगळ्या गाठी असतात आणि मग अशामध्ये तो पू पसरायला लागला, की त्याचा पेरिनेल ॲब्सेस होतो. आता हा पू सगळ्यात पुढे कुठे जाणार? तर पस विल फाइंड अ पाथ ऑफ लीस्ट रेझिस्टन्स, म्हणजे जिकडे त्याला सगळ्यात कमी रेझिस्टन्स आहे, इझी फ्लो आहे. नदी कशी वाहत जाते? जिथं रेझिस्टन्स कमी तिथं ती वाहत जाते. तसा पू सुद्धा जिथं रेझिस्टन्स कमी तिथं जातो. मग तो कुठे पुढे जाणार आहे? दोन स्नायूंच्या मध्ये त्याला जागा मिळते किंवा त्याच्या बाजूच्या जागा ज्या आहेत, जिथं फक्त चरबी आहे, त्या ठिकाणी तो पू वाहत जाऊ शकतो. तिसरी जागा कुठली? तर हे सगळे स्नायू फोडून तो पोटाच्या आतमध्ये जाऊ शकतो आणि पोटाच्या आतमध्ये गेल्यावर त्याला भरपूर जागा आहे आणि मग तो सगळीकडे पसरू पण शकतो किंवा सगळ्यात शेवटी की तो स्वतःहून फुटून बाहेर पण येऊ शकतो. अशा या 4 प्रकारे त्याचं प्रेझेंटेशन येऊ शकतं. ट्रीटमेंट समजायच्या आधी आपण त्याची साधारण काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात त्याचा विचार करू, कारण त्याच्यावरनं आपली ट्रीटमेंट सगळी ठरणार आहे. सगळ्यात पहिली म्हणजे जर ते कातड्याच्या खाली आलं, तर कातड्याच्या खाली संपूर्ण खराब होत जाते, कातडी इन्व्हॉल्व होते. फॉर्नियरस गँग्रीन जे तुम्हाला मी आधी म्हटलं त्याच्यात होऊ शकतो. हाच पू जर कातड्याच्या खाली न येता अख्ख्या बॉडीत गेला, तर तो लिव्हरला इन्व्हॉल्व करू शकतो, किडनीजला इन्व्हॉल्व करू शकतो आणि मग ते जीवघेणं होऊ शकतं. तिसरं कॉमन, स्वतःहून तो फुटू शकतो आणि जर स्वतःहून फुटला तर तिथं जखम होईल, त्यातनं सतत पू आणि पाणी येत राहील. अशाच वेळेला हा पू जर अजून पुढे गेला किंवा पोटाच्या आत गेला, तर लघवी होणं बंद होतं आणि पेशंट लघवी तुंबली म्हणून येतं. थोडक्यात असं आहे, की जर आपण उपचार केले नाहीत आणि उशीर लावत गेला, तर कॉम्प्लिकेशन्स होत जातात. तेव्हा लवकरात लवकर सर्जनकडे जा, हेच आम्ही तुम्हाला ॲडवाईस करतो. आता लेट कॉम्प्लिकेशन्स किंवा उशिराची गुंतागुंत. नाहीच, मी गेलोच नाही ना डॉक्टरांकडे. मला भीती वाटते. मला ऑपरेशन करायचं नाहीये. मी गोळ्या खात बसतो. येस, काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात मग अशाला? फिस्टुला नेनो. हा स्वतःहून फुटला, की तिथं त्याचं तोंड ओपन होतं. पण आतलं मूळ गेलंय का? तर तिथनं नदी आहे ना, नदी जिथं उगम पावते तिथनं संडासची घाण येत राहणार आणि इकडनं ती बाहेर पडत राहणार. एक बोगदा तयार होऊ शकतो, ज्याला आपण फिस्टुला नेनो म्हणतो. जर हे फुटला नाही, तर हा इकडं-तिकडं पसरत जातो. स्किन वरची खराब करत जातो, त्याचं गँग्रीन करतो. त्याला फोर्नियस गँग्रीन पण होऊ शकतो. म्हणजे हे कॉम्प्लिकेशन सुद्धा जेवढा आपण उशीर करू, तेवढं होण्याचे चान्सेस वाढतात. नाहीतर फुटला तरी सुद्धा परत येऊ शकतो. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर स्नायू त्याने डॅमेज केले नाही या सगळ्या ह्याच्यात, तर पेशंटला संडासावरती कंट्रोल राहत नाही. मग अशाला काय असं उभं राहिलं तरी संडास होऊन जाते. मग थोडी का होईना संडास होऊन जाणं, हे त्रास सगळे सुरू होतात. आता फॉर्नियर्स गँग्रीन हे मी परत सांगतोय, कारण तो ना खूप प्रकारचा गंभीर आहे आणि 40% लोक हे याच्यात दगावू शकतात. हा अक्षरशः 2 ते 3 दिवसामध्ये पसरत जातो आणि बिफोर यू कॅन अंडरस्टँड तिथली स्किन काळी झालेली असते. अशा याच्यामध्ये आपल्याला थांबायचं नसतं. आपल्याला खूप इमर्जन्सीमध्ये याला ट्रीटमेंट करावी लागते. कारण यातले काही जंतू असे असतात हे साध्या अँटिबायोटिक्सना रिस्पॉन्स देत नाहीत. यांना पहिला ड्रेन करा आणि त्यातली बुडबुड येण्याची क्षमता म्हणजे गॅस फॉर्मिंग ऑर्गॅनिझम्स असतात. हे जीवाला धोका करू शकतात. त्यामुळे पहिली त्यांना वाट करून द्या. स्वच्छ करा, साफ करा
आणि एखाद वेळेस याला रिपीटेड सर्जरी लागून हे साफ करायला लागू शकतं. तेव्हा एवढ्या कॉम्प्लिकेशनपर्यंत तुम्ही थांबू नये हीच आमची इच्छा. आता ॲब्सेस झाला, ऑपरेशन केला किंवा स्वतःहून फुटला तर किती लोकांना फिस्टुला होतो? 30 ते 50% म्हणतोय, पण इंटरनॅशनली बघितलं तर 70% लोकांना फिस्टुला तयार होऊ शकतो. जर त्याची प्रॉपर ट्रीटमेंट केली तर एखादेच फिस्टुला होणार नाही. आता प्रॉपर ट्रीटमेंट म्हणजे काय? आपण जर MRI केला असेल आणि ॲब्सेस विथ फिस्टुला कॉम्प्लेक्स असेल आणि जर त्याचं तोंड आपल्याला ऑपरेशनच्या करताना सापडलं तर आपण ॲब्सेस ड्रेन करतोय, पू बाहेर काढतोय, पण त्याच वेळेला त्याचं आतलं तोंड जे आहे आणि तो मधला रस्ता आहे त्यालाही ओपन करून ठेवतोय तर हा फिस्टुला होणार नाही. तेव्हा MRI करण्याची खरी गरज या पेशंटमध्ये तर फिस्टुला अवॉइड करण्याकरता. नाहीतर 70% लोकांमध्ये फिस्टुला होऊ शकतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा अशा या पेरिनल ॲब्सेसचं लवकरात लवकर निदान करणं म्हणजे पेशंट नीट तपासणं, संडासच्या जागेत बोट टाकून बघणं. आता ही गोष्ट कधी बाकीचे जनरल प्रॅक्टिशनर्स करत नाहीत, ते फक्त सर्जन्स करणार आहेत. म्हणून सर्जन्सकडे यायला आम्ही सांगतो. MRI करा, CT स्कॅन करा किंवा अल्ट्रासाऊंड करा, पण त्याचं निदान लवकरात लवकर करा हे आम्ही नेहमी ॲडवाईस करतो. फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट काय आहे? जागा करून द्या. म्हणजे कट घ्या, त्याला पूची गाठ जी आहे त्याला ओपन करा, या पूला बाहेर वाहून दे. मग आपण एकदा ती संपूर्ण पूची गाठ आपण सगळी ओपन केली, आतला पू काढून घेतला की बोट टाकून आतनं सगळं स्वच्छ करून घ्या. सगळं जी काही घाण असेल ती घाण बाहेर काढून टाका आणि त्याला योग्य पॅक करून टाका. म्हणजे पू हळूहळू कमी होत जाईल. अँटीबायोटिक्स द्या आणि त्याची ट्रीटमेंट योग्य त्या कल्चरच्या रिपोर्टप्रमाणे पुढची ट्रीटमेंट बदला. डायबिटीस जर असेल तर डायबिटीसला कंट्रोल करा. स्टिरॉइड्स चालू असतील तर स्टिरॉइड्स बंद करा. केमोथेरपी चालू असेल केमोथेरपी बंद करा. कुठल्याही प्रकारे जर इम्युनो कॉम्प्रोमाइज असेल, HIV पेशंट असेल तर त्याला HIVची औषधं घ्यायला आठवण करा. आता आपण त्याच्याही पुढचं ॲडव्हान्स पद्धतीने जर काही करता येत असेल ट्रीटमेंट तर त्याच्याबद्दल आपण थोडासा विचार करूयात. तर साधी ट्रीटमेंट काय आहे? इन्सिजन ड्रेनेज. कट घ्या, रस्सा करून द्या. कशी केले ते? ॲनेस्थेशिया दिला जातो, कट घेतला जातो, जखम उघडी ठेवली जाते, याला टाके घातले जात नाहीत, आतमध्ये पॅक केलं जातं आणि नंतर 24 तासांनी हा पॅक काढला जातो. ही प्राथमिक ट्रीटमेंट झाली. त्याच्या पुढची ट्रीटमेंट जी मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे ती म्हणजे इन्सिजन ड्रेनेज करा आणि MRIमध्ये जर फिस्टुला दिलेलं असेल तर फिस्टुलाला सुद्धा ओपन करून टाका. हे सर्जनच करू शकतो आणि त्याच्याकरता MRI करण्याची गरज आहे. आता त्याच्याही पलीकडे जायचं झालं तर मी एवढा कट का घेऊ? मी एवढं मोठं ऑपरेशन का करून घेऊ? येस, आता आपल्याला मिनिमल ॲक्सेस सर्जरी आता आलेली आहे आणि ती विकसित होत चाललेली आहे. तर अशाला आपण काय करतो? व्हिडिओ चा मदत घ्या आणि ड्रेन करा. म्हणजे काय करणार आहोत आपण? छोटासा कट घेणार आहोत आणि एक छोटासा स्कोप आतमध्ये दुर्बीण टाकणार ज्याला कॅमेरा लावलेला आहे आणि त्या याने आपण सगळी कॅव्हिटी जी आहे ती पूची गाठ आहे ती सगळी स्वच्छ करून घेतो, धुवून घेतो, सगळी साफ करून घेतो, कुठेही काही पॉकेट राहत नाही ते बघतो आणि हे सगळं केल्यानंतर तिथे कॅथेटर घालून ठेवायचं ज्यातनं आपण रोज त्याच्यातनं सलाईननी इरिगेशन देऊन आपण त्याला ड्रेन करू शकतो आणि ते क्लीन करू शकतो. मग याच्यामध्ये सगळ्यात छोटा कट असेल आणि मग छोट्या कटमुळे पेशंटची ऑब्वियसली ॲक्सेप्टन्स पॉवर जास्ती आहे. पण याच्यात त्या जागेला कॅथेटर ठेवलेलं असेल आणि तुम्हाला येऊन थोड्या तासांनी त्याला फ्लश करून आतनं साफ करून घेण्याची गरज पडू शकते. याचाच शेवटी फायनल आन्सर काय आहे? निष्कर्ष असाच आहे की सर्जनकडे जा आणि वेळेत जा. इमर्जन्सीपर्यंत किंवा वाढेपर्यंत घरगुती उपाय अँटीबायोटिक घेणं हे करणं बरोबर नाही आहे. वेळेत त्याला रस्ता करून द्या. मग साधा IND असेल, त्याच्याबरोबर फिस्च्युलॉटॉमी असेल किंवा व्हिडिओ असिस्टेड असेल, कसंही असेल. पण ट्रीटमेंट लवकरात लवकर करून घ्या. योग्य सर्जन, योग्य वेळ तरच आपण संपूर्ण बरे होण्याचे आपले चान्सेस वाढतात. थँक्यू.